विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डेटा कंडेन्सेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ डेटा याचे काही MCQs. नंबर 1, क्लासिफिकेशन ऑफ डेटा बाय ॲट्रिब्यूट्स इज कॉल्ड क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन, क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन, क्वालिटेटिव्ह आणि ऑप्शन डी आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. तर ॲट्रिब्यूट म्हणजे आपण बघितलेलं आहे की ॲट्रिब्यूट या क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक असतात. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ डेटा बाय ॲट्रिब्यूट इज कॉल्ड क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. हा ऑप्शन सी याचा बरोबर आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ डेटा अकॉर्डिंग टू लोकेशन ऑर एरियाज इज कॉल्ड. आता ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येईल की लोकेशन ऑर एरिया म्हणजे हे जॉग्राफिकल क्लासिफिकेशन आहे. त्यामुळे ऑप्शन सी याचा बरोबर आहे. त्यानंतर व्हेन डेटा अरेंज्ड ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम दी क्लासिफिकेशन इज कॉल्ड. आता रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम नंतर डेटा जर अरेंज केलेला असेल तर अशा प्रकारचं जे क्लासिफिकेशन आहे याला क्रोनॉलॉजिकल क्लासिफिकेशन असं आपण म्हणतो. क्वांटिटेटिव्ह हे व्हेरिएबलनुसार अरेंज केलेलं असेल. क्वालिटेटिव्ह आपण बघितलं आताच की ॲट्रिब्यूट म्हणजेच क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आणि जिओग्राफिकल म्हणजे एरिया किंवा लोकेशन वाईज. Therefore, when data are arranged at regular interval of time, the classification is called chronological classification. Number 4, the number of tally sheet count for each value or a group is called. बघा, टॅली शीट काउंट ज्या आपण करतो, टॅली मार्क ज्या करतो, तो काउंट करताना तो काउंट केलेला जो असतो तो असतो फ्रिक्वेन्सी. त्या क्लासची त्या पर्टिक्युलर क्लासची फ्रिक्वेन्सी आपण त्या टॅली मार्क्सने मोजत असतो. सो द नंबर ऑफ टॅली शीट काउंट फॉर ईच व्हॅल्यू ऑर ए ग्रुप इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ऑप्शन डी हा बरोबर आहे. नेक्स्ट, द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल व्हेरिएट व्हॅल्यूज इज कॉल्ड. बघ, आता इंडिव्हिज्युअल व्हेरिएट व्हॅल्यूजवर ते फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे त्याला आपण, त्यातला ऑप्शन 1 आहे बघा, डिस्क्रीट, कम्युलेटिव्ह, पर्सेंटेज, त्यानंतर कंटिन्युअस. बघा, कम्युलेटिव्हमध्ये आपण फ्रिक्वेन्सीचे ॲडिशन करतो. पर्सेंटेजमध्ये पर्सेंट म्हटलं की मल्टिप्लाय बाय 100 करतो. आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी जर असेल तर ते क्लासेस असतात. ठीक आहे. मग हे इंडिव्हिज्युअल व्हेरिएटवर जे आहे त्याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. नंबर 6, ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन कॅन बी क्वालिटेटिव्ह, डिस्क्रीट, कंटिन्युअस. आता क्वालिटेटिव्ह तर नसतो, कारण आपण बघितले आहे की एकतर क्लासेस असतात, क्लास आणि फ्रिक्वेन्सी. ओके. मग 0 to 10 त्याची फ्रिक्वेन्सी सपोज 2, 10 to 20 अशा प्रकारे. किंवा रोल नंबर 1ला 10 मार्क्स आहेत, रोल नंबर 2ला 12 मार्क्स आहेत. अशा प्रकारचं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. क्वालिटेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये नसतं. त्यामुळे ऑप्शन ए इनकरेक्ट आहे. बी आणि सी हे बरोबर आहेत. Therefore, both B and C, a frequency distribution can be discrete or it can be continuous. Therefore, both B and C हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर frequency of a variable is always
फ्रॅक्शन फॉर्म, पर्सेंटेज फॉर्म, लेस दॅन फॉर्म, इंटिजर फॉर्म. आता फ्रॅक्शनमध्ये तर काही फ्रिक्वेन्सी नसते, पॉईंटमध्ये तर काही फ्रिक्वेन्सी नसते क्लासची. त्यानंतर पर्सेंटेजमध्ये पण दिलेली नसते. लेस दॅन फॉर्ममध्ये आपण फाईंड करत असतो कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग राहिलं आहे फक्त काय, इंटिजर फॉर्म. आपण जर प्रत्येक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल बघितला त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी ही जी असते ही इंटिजर फॉर्ममध्ये असते. अगदी शेवटी आपण जर समजा डायग्रॅम्समध्ये बघितलं तर कधी कधी -100 वगैरे अशा फ्रिक्वेन्सी असतात. परंतु -100 ही सुद्धा काय आहे, इंटिजर आहे. कारण आपल्याला माहिती आहे इंटिजर्स हे -, -2, -1, 0, 1, 2 अँड सो ऑन अशा प्रकारचे असतात. त्यामुळे फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हेरिएबल इज ऑलवेज इन इंटिजर फॉर्म असते. त्यामुळं ऑप्शन डी हा करेक्ट आहे. नंबर 8, द ग्रुप डेटा आर कॉल्ड. बघा, ज्यावेळेस डेटाचे ग्रुप आपण करतो त्यावेळेस तो सेकंडरी डेटा होतो. कारण प्रायमरी म्हणजे आपण सुरुवातीला तो कलेक्ट करतो, रॉ डेटा हा सुरुवातीलाच कलेक्ट केलेला असतो. ज्यावेळेस आपण त्याचे ग्रुप करतो त्यावेळेस तो सेकंडरी डेटा तयार होतो. कारण सुरुवातीला आपण जो डेटा घेतलेला असतो तो रॉ फॉर्ममध्ये असतो किंवा प्रायमरी डेटा आपण ज्याला म्हणतो, डेटा ॲज इट कलेक्टेड. आणि ज्यावेळेस आपण त्याचे ग्रुप करतो त्याला सेकंडरी डेटा असं म्हणतात. त्यामुळं ऑप्शन बी करेक्ट आहे. नंबर 9, इन एन एक्सक्लुझिव्ह क्लासिफिकेशन the limits excluded are upper limit, lower limit, both lower and upper limit, either lower or upper limits. एक्सक्लुझिव्ह क्लासिफिकेशन आणि इन्क्लुझिव्ह क्लासिफिकेशन आपण बघितलेलं आहे. तर एक्सक्लुझिव्हमध्ये आयदर ऑफ द लिमिट्स आर एक्सक्लुडेड. ओके, एकतर लोअर लिमिट किंवा अप्पर लिमिट काय होईल, एक्सक्लूड होईल. स्पेसिफिक आपण सांगू शकत नाही की अप्पर लिमिट होईल किंवा लोअर लिमिट होईल. दोन्ही लिमिट होत नाहीत, एकतर अप्पर लिमिट होईल किंवा लोअर लिमिट होईल. दॅरफोर आयदर लोअर ऑर अप्पर लिमिट्स हा करेक्ट ऑप्शन आहे. Next one, the suitable formula for computing the number of classes is. आता हा फॉर्म्युला फिक्स आहे, 1 + 3.322 × log n. आपल्याकडे नंबर ऑफ वर्कर्स किंवा नंबर ऑफ स्टुडंट्स असे जर असतील तर त्या डेटाचे किती क्लासेस करायचे त्यासाठी हा सुटेबल फॉर्म्युला आहे, फिक्स आहे तो 1 + 3.322 × log n. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आता पुढचंच MCQ आहे बघा. इफ द नंबर ऑफ वर्कर्स इन ए फॅक्टरी इज 200, द नंबर ऑफ क्लासेस विल बी. तर आपण इथे एनची व्हॅल्यू जर 200 पुट केली तर नियर अबाउट 8 आपलं आन्सर येतं. म्हणजे फॅक्टरीमध्ये जर 200 वर्कर्स असतील, त्यांच्याशी रिलेटेड काही डेटा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला त्या डेटाचे 8 क्लासेस करावे लागतील. त्यावेळेस तो सुटेबल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये कन्वर्ट होईल. त्यामुळे हा जो फॉर्म्युला आहे हा स्टँडर्ड आहे, आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. 1 + 3.322 × log n हा तो फॉर्म्युला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इफ द नंबर ऑफ वर्कर्स इन फॅक्टरी इज 200, द नंबर ऑफ क्लासेस विल बी. आत्ताच आपण बघितलं, आपण कॅल्क्युलेशन करून बघू शकता. या फॉर्म्युल्यामध्ये एनची व्हॅल्यू जर आपण 200 पुट केली तर 1 + 3.322
इंटू लॉग 200 हे जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 8, नियर अबाउट 8 काहीतरी उत्तर त्याचं असेल. Therefore ऑप्शन ए हा इथे करेक्ट आहे. एन ची व्हॅल्यू चेंज केली ही क्लासेससुद्धा, नंबर ऑफ क्लासेससुद्धा चेंज होईल. नेक्स्ट नंबर 12. The largest and the smallest values of any given class of a frequency distribution is called are called class interval, class mark, class boundaries, class limits. आता इंटरवल्स, त्यानंतर क्लास मार्क, क्लास बाउंड्रीज, याच्यामध्ये क्लास लिमिट हे सुटेबल आन्सर आहे. कारण क्लास बाउंड्रीज ह्या ज्या असतात त्या आपण एक्सटेंड करत असतो. लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन जे असतं त्या क्लासमधलं त्यांना आपण इंटरवल्स म्हणत नाहीत. लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन जे असतात ते लिमिट्स असतात क्लासचे. देअरफॉर क्लास लिमिट हा करेक्ट ऑप्शन आहे. 13. If there are no gaps between consecutive classes, the limits are called. आता त्यामध्ये जर गॅपच नसेल दिलेल्या क्लासेसमध्ये, आपण बघितलेलं आहे की कधी कधी दिलेल्या क्लासेसमध्ये गॅप असतो. मग 0 to 4, 5 to 9, 10 to 14 किंवा 0 to 9, 10 to 19, 20 to 29 अशा प्रकारे क्लासेसमध्ये गॅप असतो. ज्यावेळेस गॅप नसतो त्यावेळेस ते जे लिमिट्स असतात तिथले क्लासचे जे लिमिट्स असतात, अप्पर आणि लोअर लिमिट प्रत्येक वेळेस प्रत्येक क्लासचे, तर त्यांना डिरेक्टली क्लास बाउंड्रीज आपल्याला म्हणता येईल. कारण त्यांना काही एक्सटेंड करायचं नाही आहे, म्हणजे जे लिमिट आहेत त्याच काय असतात, क्लास बाउंड्रीज. त्यामुळे ऑप्शन बी हा करेक्ट आहे. नेक्स्ट, if in a frequency table either the lower or the first class or the upper limit of last class is not fixed number, then classes are called. याच्यामध्ये बघा अप्पर किंवा लोअर व्हॅल्यू जर फिक्स नसेल तर अशा प्रकारच्या क्लासला आपण ओपन एंड क्लासेस असं म्हणतो. आपण बघितले की बिलो 0, त्यानंतर पुढचा क्लास असतो 0 to 10, 10 to 20, ठीक आहे, किंवा 0 to 10, 10 to 20 असं करत करत अप टू 100 अँड अबोव अशा प्रकारचे जे क्लासेस असतात त्यांना आपण म्हणतो ओपन एंड क्लासेस. ओके. नेक्स्ट, the average of lower and upper class limits is called. अप्पर आणि लोअर क्लास लिमिटचं जर आपण ॲव्हरेज घेतलं तर त्याला मिड व्हॅल्यू किंवा क्लास मार्क आपण म्हणतो. ओके, क्लास मार्क. ऑप्शन सी हा बरोबर आहे, क्लास मार्क. द क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज कॉल्ड. ही स्टँडर्ड डेफिनेशन आपण बघितलेली, याला रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो. क्लास फ्रिक्वेन्सी बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स याला म्हणतो आपण रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो ऑप्शन बी हा करेक्ट आहे. त्यानंतर 17, दी रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाइड बाय 100 इज कॉल्ड. आता एखाद्या नंबरला 100ने मल्टिप्लाय करतो म्हणजे पर्सेंटेजमध्ये त्याचं कन्वर्जन होतं. सो अगदी सिम्पल आहे, पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन ए. पर्सेंटेज फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट, in a relative frequency distribution the total of
रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इज. आपण रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड करताना क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी करतो. ठीक आहे. आपण बघितलेले की रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इक्वल टू क्लास फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टोटल फ्रिक्वेन्सी. आणि मग त्या ज्या रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येतात त्या पॉईंटमध्ये येतात. ठीक आहे. आणि त्या सर्वांची सम केली, त्या सर्वांची ॲडिशन केली की आपल्याला 1 हे उत्तर मिळतं. ओके. Therefore, in a relative frequency distribution, the total of relative frequencies is 1. So, option B is correct. Number 19. The cumulative frequency of first group in more than cumulative frequency distribution is always equal to ज्यावेळेस आपण मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फाइंड करतो त्यावेळेस आपण ॲडिशन फ्रॉम बॉटम टू टॉप करत असतो. ॲडिशन फ्रॉम बॉटम टू टॉप करत गेल्यानंतर पहिला क्लास जो आहे त्याची मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही टोटल फ्रिक्वेन्सी एवढी असते. म्हणजेच समेशन एफ या फ्रिक्वेन्सीज जर असतील तर टोटल फ्रिक्वेन्सी असे समेशन एफ. त्यामुळं मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये फर्स्ट ग्रुपची जी मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे ती असते समेशन एफ. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नंबर 20. द अँगल ऑफ पाई चार्ट इज टोटल अँगल ऑफ पाई चार्ट इज. आपल्याला माहिती आहे पाई चार्ट आपण सर्कलमध्ये घेतो आणि सर्कल हे जे आहे हे पूर्ण 360 असतं. अगदी सिंपल आहे, 360 डिग्री. नेक्स्ट, इन पाय डायग्राम दी अँगल ऑफ सबसेक्टर इज ऑब्टेन्ड ॲज. हाही अगदी सिंपल आहे, आपल्याला सहज लक्षात येईल की कंपोनंट पार्ट डिवायडेड बाय टोटल इंटू 360 असा तो फॉर्म्युला आहे, 360 डिग्री. Therefore, option B is correct. A pie diagram is represented by a circle. पाय डायग्राम सहज आपल्या लक्षात येते की सर्कलने आपण रिप्रेझेंट करतो. ऑप्शन बी हा करेक्ट आहे. सिरीज ऑफ ॲडजसंट रेक्टँगल्स. आता रेक्टँगल्स तर बार डायग्राममध्ये पण असतात, परंतु जे ॲडजसंट रेक्टँगलची सिरीज आहे तिला आपण हिस्टोग्राम असं म्हणतो. नेक्स्ट, द ग्राफ ऑफ द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इज कॉल्ड. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वापरून जो ग्राफ आपण ड्रॉ करतो त्याला ओजाव्ज असं आपण म्हणतो. आपण ओजाव्ह ड्रॉ केलेले आहेत. लेस दॅन ओजाव्ह किंवा मोर दॅन ओजाव्ह, त्याच्यामध्ये आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किंवा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वापरतो, त्यांना आपण ओजाव्ज किंवा ओजाव्ह कर्व असं म्हणतो. शेवटचा MCQ. हिस्टोग्राम कॅन बी ड्रॉन ओनली फॉर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी. ओनली फॉर, मग आता हिस्टोग्राम आपण कोणकोणत्या डेटासाठी ड्रॉ करू शकतो. तर डिस्क्रीटसाठी तर करता येत नाही, कारण डिस्क्रीट कसा असतो की समजा रोल नंबर 1 त्याचे मार्क्स आहेत 10, रोल नंबर 2 त्याचे मार्क्स आहेत 12, अशा प्रकारे. तर डिस्क्रीटसाठी तर आपल्याला काही हिस्टोग्राम ड्रॉ करता येत नाही. कम्युलेटिव्ह आणि रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचाही आपण हिस्टोग्राम ड्रॉ करू शकत नाही. तर फक्त कॉन्टिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी हिस्टोग्राम आपण ड्रॉ करू शकतो. तर हे आपण MCQs बघितले. थिअरॉटिकल सर्वच MCQ या चॅप्टरमधील आहेत.